एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 35 आगारांमध्ये चक्काजाम, अजूनही कुठलाही तोडगा नाही. कृती समिती आणि उदय सामंतांदरम्यानची बैठक निष्फळ. सणासुदीच्या काळात प्रवाशांना वेठीस धरू नका, आंदोलन मागे घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा सरकारला घरचा आहेर. एसटी कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये उतरणार. विधानसभा जिंकण्यासाठी भाजपच्या मदतीला आता संघही उतरणार. मुंबईतल्या 36 मतदारसंघांवर संघाची करडी नजर. फोटोला कसले जोडे मारता, धमक असेल तर समोर या. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर अजित पवार यांचं खुलं आव्हान. वस्ताद बदलला नाही तर योग्य नेतृत्व स्वीकारलं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत समरजित घाडगेंचा दावा. संध्याकाळी समरजित घाडगेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. शरद पवारांकडनं आगीमध्ये भस्मसात झालेल्या केशवराव नाट्यगृहाची पाहणी. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी दिले 1 कोटी रुपये. हिंदू धर्मियांसह इतर धर्मियांसोबतही संपर्क ठेवायला हवा. संघाच्या समन्वय बैठकीमध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे संघ पदाधिकाऱ्यांना निर्देश. शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी. शोधासाठी पोलिसांची 7 पथकं. 8 दिवसांपासून आपटेचा शोध सुरू. पश्चिम बंगालमध्ये बलात्कार विरोधी विधेयक एकमतानं मंजूर. 36 दिवसात तपास पूर्ण करावा लागणार. दोषी आढळल्यास फाशीची तरतूद. मराठवाड्यातल्या अनेक गावांना अतिवृष्टीचा जबर फटका. 12हून अधिक जणांचा मृत्यू. परभणी, हिंगोली, नांदेडमधील 5,08,068 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. 169 जनावरही दगावली. आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या मारबत उत्सवाला नागपुरात सुरुवात. इडापिडा रोगराई घेऊन जागे मारबतच्या घोषणा देत मिरवणूक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.